वेलकम टू केक अकॅडमी. तर याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण मॅट्रिक्स व्हॉट इज मीन बाय मॅट्रिक्सचे टाईप पाहिले होते. तर यामध्ये आपल्याला याच्यावर एक्झाम्पल बघायचे. एक्झाम्पल याच्यामध्ये 2x2 ऑर्डरचे 3x3 ऑर्डरचे अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्समध्ये सम, सबट्रॅक्शन अँड मल्टिफिकेशन याचा तिघाचं कॉम्बिनेशन करून एक्झाम्पल बघितले जाते. तर आपल्याला आज काय करायचं फक्त ॲडिशन आणि सबट्रॅक्शन याच्यावर कसं बघितलं जातं. तर याच्यामध्ये काय करतात तर इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स 2 3 4 7 बी इज इक्वल टू मॅट्रिक्स 1 3 4 6 अँड फाइंड द ए प्लस बी अँड ए मायनस बी काढायचं आहे. याच्यामध्ये काय होईल आपल्याला दिलेली मॅट्रिक्स आपली हे 2x2 ऑर्डरची आहे. तर 2x2चे ऑर्डर कसे असेल तर ए इज इक्वल टू मॅट्रिक्स 2 3 4 7 तर याचे 2 रो आणि 2 कॉलम आहेत म्हणजे याची मॅट्रिक्स 2x2 आहे. अँड बी बरोबर तुमच्या आपल्याकडे आहे 1 4 3 आणि 6. परत काय असेल याची ऑर्डर 2 रो आणि 2 कॉलम आहेत म्हणजे ह्याची पण ऑर्डर किती आहे 2x2 आहे. तर ऑर्डर सेम आहे त्यांच्या. तर आपल्याला फर्स्ट वनला काय करायचं आहे ए प्लस बी. तर ए प्लस बी बरोबर काय असेल मॅट्रिक्समध्ये ॲडिशन करायची आपल्याला मिळालं. तर फर्स्ट वनचा हा 2 3 4 7 अगेन आहे प्लस तो बीवाला काय असेल आपल्याकडे 1 3 4 अँड 6 अशा टाईपचे असेल. तर ॲडिशन करायचं असेल तर हे पूर्ण दोघं मॅट्रिक्समध्ये कसे 2 प्लस 1 2 प्लस 1 अगेन 3 प्लस 3 3 प्लस 3 अगेन 4 प्लस 4 4 प्लस 4 अगेन 7 प्लस 6 7 प्लस 6. तर आपल्याला याचं एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. ॲडिशन दिलेले आहे. ॲडिशन काय येईल त्याची तर 2 प्लस 1 3 असेल 3 प्लस 3 6 असेल 4 प्लस 4 8 असेल 4 प्लस 6 6 टू द 12 अँड 1 इज इक्वल टू 13. तर हे काय असेल या पद्धतीचे प्लस असेल. तर काय काढलं आपण ए प्लस बी काढलेला आहे. तर ए प्लस बीमध्ये काय केलं तर फर्स्ट वनला इफ ए इज इक्वल टू 2 3 मॅट्रिक्स 2 3 4 7 अँड बी इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 1 3 4 6. तर फाइंड आपण ए प्लस बी काढलेला आहे. तर ए प्लस बीमध्ये काय बोललं तर एचे दिलेले मॅट्रिक्स आणि बीची मॅट्रिक्सची ऑर्डर किती होती 2x2ची होती. तर एक्झाम्पलमध्ये आपल्याला ॲडिशन सांगितली ते पण आपण काय केलं ॲडिशन केली. कशी ॲडिशन केली 2 प्लस 1 ॲज इट इज 3 प्लस 3 4 प्लस 4 अँड 7 प्लस 6. तर यांची ॲडिशन केल्यानंतर 2 प्लस 3 1 3 येणार आहे 3 प्लस 3 6 असेल 4 प्लस 4 8 असेल आणि 7 प्लस 6 किती असेल 13 असेल. तर हा झाला फर्स्ट नंबर. तर देन सेकंड नंबरवाला आपल्याकडे दिलेला आहे ए मायनस बी दिलेला आहे. तर ए मायनस बीसाठी आपल्याला बघूया. यामध्ये आपल्याला ए मायनस बी काढायचं आहे. तर ए मायनस बीमध्ये फर्स्ट वनला काय असेल एचे एलिमेंट किती आहेत 2 3 4 7 आपल्याला मायनस करायचं म्हणजे सेकंड वनचा मायनस असेल इन अ ब्रॅकेट 1 3 4 आणि किती असेल 6 असेल. तर दोघं पण एकत्रित कंबाईन करायचे. तर काय असेल विच इज इक्वल टू इन अ मॅट्रिक्समध्ये किती असेल 2 मायनस 1 तर 2 मायनस 1 3 मायनस 3 3 मायनस 3 अगेन 4 मायनस 4 4 मायनस 4 अँड 7 मायनस 6 7 मायनस 6 मॅट्रिक्स क्लोज्ड. तर हे होतं आपल्याकडे ए मायनस बी. देन ए मायनस बी विच इज इक्वल टू हे मॅट्रिक्समध्ये काय असेल आता सबट्रॅक्शन सांगितलं आपल्याला तर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागेल. तर 2 मधून 1 गेला काय असेल 1 असेल 3 मायनस 3 काय असेल 0 असेल 4 मायनस 4 काय असेल 0 असेल 7 मायनस 6 काय असेल 1 असेल. तर यामध्ये आपल्याला जो आधीचा होता तो फर्स्ट वनचा प्लसचा होता ना हा होता मायनसचा. मायनसमध्ये काय केलं आपण ए आणि बीचे मायनस असेल तर एचे मॅट्रिक्स आणि बीचा मॅट्रिक्स घेतला. तर मायनस केला 2 मायनस 1 3 मायनस 3 4 मायनस 4 7 मायनस 6 यांच्यामध्ये सबट्रॅक्शन होतं. सबट्रॅक्शन केलं 2 मधून 1 गेला 1 असेल 3 मध्ये 3 गेला 0 असेल 4 मायनस 4 0 असेल 7 मायनस 6 काय असेल 1 असेल. तर अशा टाईपचे हे क्वेश्चन बघितले. तर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ 6 5 2 3 2 1 अँड 4 5 4 B is equal to matrix of 3 2 5 6 5 2
361. फाइंड ए प्लस बी. याची पण ऑर्डर फर्स्ट वनची ऑर्डर किती आहे 3/3 आहे आणि याचे पण किती आहे 3/3 आहे. कशामुळे कळालं तुम्हाला की R1 R2 आणि R3 इथं रो 3 आहेत, C1 C2 C3 इथे पण 3 आहेत. तर याची ऑर्डर किती झाली 3/3 झाली असेल. आपल्याला सांगितले फाइंड ए आणि बी. आपल्याला ए आणि बी फाइंड करायचं आहे. तर ए प्लस बी फाइंड करायचं आहे. ए प्लस बी विच इज इक्वल टू आता काय असेल मॅट्रिक्समध्ये घ्यायचं तर इथं काय असेल मी फर्स्ट वनला 6 5 2 अगेन 3 2 1 4 5 4 5 4 प्लस हा असेल तुमचा कोणता 3 2 5 6 5 2 3 6 आणि हा काय असेल 1 असेल. या दोघांचं काय करायचं आपल्याला ए प्लस बी काढायचं आहे. तर फर्स्ट वनचा ए ॲज इट असेल आणि हा बी असेल. ओके, याचे ॲडिशन करायचे. तर याचे ॲडिशन कसे असेल तर याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं होतं. तर 6 + 3 आहे. तर 6 + 3 अगेन 5 + 2 5 + 2 2 + 5 2 + 5 मॅट्रिक्स क्लोज. 3 + 6 3 + 6 अगेन 2 + 5 2 + 5 1 + 2 1 + 2 अगेन 4 + 3 4 + 3 5 + 6 5 + 6 अगेन 4 + 1 4 + 1. ॲडिशन आहे सगळ्याचे. ॲडिशन करूया आपण. तर ॲडिशन काय असेल तर तुम्ही काढतायत ए प्लस बी. तर ॲडिशनमध्ये काय असेल तुमच्या इकडे 6 + 3 9 5 + 2 7 2 + 5 7 3 + 6 9 2 + 5 7 1 + 2 3 4 + 3 7 5 + 6 11 4 + 1 = 5. तर ह्याची ऑर्डर किती असेल 3/3. आणि दिलेला क्वेश्चन काय होता आपल्याकडे इफ ए विच इज इक्वल टू मॅट्रिक्स 6 5 2 3 2 1 अँड 4 5 4. तर याची पण मॅट्रिक्स 3/3 होती. बी काय दिलं होतं तुम्हाला मॅट्रिक्स ऑफ 3 2 5 6 5 2 3 6 1 अँड फाइंड काय करायचं होतं आपलं ए प्लस बी. तर ए प्लस बी काय असेल तुमच्याकडे 9 7 7 9 7 3 7 11 5. याची पण ऑर्डर किती असेल 3/3 असेल. तर अशाच क्वेश्चनसाठी याच्या आपल्याला नेक्स्ट प्लस ॲडिशन सबट्रॅक्शन आणि मल्टिफिकेशनचा अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स बनणार आहे. याचे क्वेश्चन आपण पाहणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला KK अकॅडमीला लाईक करावं लागेल, शेअर करावं लागेल आणि सबस्क्राईब पण करावं लागेल. थँक्यू.